विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये आज सर्वांचं स्वागत आहे आणि पहिली बातमी आहे अकोल्याची। अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाची पंडित दीनदयाल उपाध्याय शेतकरी संवाद यात्रा ही सुरू झाली। मात्र कशी सुरू झाली हे आपण ह्या फोटोजमधनं बघू शकतो। या यात्रेमध्ये एका शेतकऱ्यानं चक्क मंचावरील भाजपा नेत्यांचे पाय धुतले। विनोद बोपुलवार हे या शेतकऱ्याचं नाव आहे आणि हा शेतकरी या फोटोमध्ये ह्यांचे पाय धुताना दिसतो आहे। महत्त्वाचं म्हणजे हे साधेसुधे नेते नसून यामध्ये खासदार संजय धोत्रे आहेत, तर प्रदेशाचे संघटन मंत्री रवी भुसारी हे आहेत, त्याचबरोबर आमदार आणि इतर मंडळी सुद्धा आहे। त्यामुळे नक्की ही यात्रा कशासाठी आहे? शेतकऱ्यांकडनं आपले पायच धुवून घ्यायचे असतील तर शेतकऱ्यांच्या भविष्याचं काय होणार हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आल्याशिवाय राहत नाही। आज नागपुरात देशातील पहिलं मल्टी मोडल इलेक्ट्रिक व्हेकल प्रोजेक्ट हे लॉन्च होणार आहे। याचबरोबर ओला चार्जिंग स्टेशन सुद्धा शहरामध्ये लॉन्च होणार आहे। हे देशातील इलेक्ट्रिक वाहनांचं पायलट प्रोजेक्ट आहे आणि याच्या अंतर्गत महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीनं बनवलेल्या 200 टॅक्सीज या ओला चालवणार आहेत। या 200 टॅक्सीज इलेक्ट्रिक वाहनं आहेत आणि त्यामुळे पर्यावरण आणि त्याचबरोबर इंधनाची मोठ्या प्रमाणामध्ये बचत यामध्ये होणार आहे। या प्रोजेक्टचा लॉन्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज संध्याकाळी नागपुरात होणार आहे। काल रात्री 8च्या सुमारास विलास कोळी नामक व्यक्तीचा नागपुरात हातोडा मारून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र सुदैवानं कोळी हे बचावले आहेत, ते गंभीर आहेत आणि निजी दवाखान्यामध्ये दाखल आहे। काल रात्री ते मानकापूर येथे असलेल्या आपल्या घरी मोटरसायकलनं वापस जात असताना त्यांचा कोणीतरी पिछा करत होता हेही त्यांच्या लक्षात आलं। नंतर थांबल्यावर त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला। त्यांनी धावत आपले प्राण वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र त्यांना पकडून त्यांच्या डोक्यावर 2 जणांनी हातोडा घातला। कोळी मेले असं त्यांना वाटलं आणि हे दोन्हीही व्यक्ती इथनं निघून गेले। मात्र त्यानंतर कोळी यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जी रेड टाकण्यात आली त्यात 7 लोक व्हीआयपी सूटमध्ये जुगार खेळताना पकडल्या गेले होते। आता पुढच्या तपासात असं दिसून येतंय की हा व्हीआयपी सूट रविकांत तुपकर यांच्या नावावर बुक होता। रविकांत तुपकर हे महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तर आहेतच, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्या ऑफिसमधनं मेल आल्यानंतर हा सूट बुक झाला होता। महत्त्वाचं म्हणजे या 7 आरोपींमध्ये विनोद गवई नावाचा एक आरोपी हा रिपब्लिकन पक्षाचा नेता सुद्धा आहे। काल गडचिरोली येथील छपराळा अभयारण्यामध्ये ग्रामस्थांनी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचा घेराव घातला। इथं मोठ्या प्रमाणामध्ये तणाव सुद्धा निर्माण झाला होता। तेंदूपत्ता संकलनाचे हे दिवस आहे, मात्र अभयारण्याच्या आतमध्ये तेंदूपत्ता संकलन हे करता येत नाही। असे असताना ग्रामस्थ मात्र ते सातत्यानं करत असतात। तेंदूपत्ता गोळा केल्यानंतर त्याच्या फळी छपराळा अभयारण्यात लावून ठेवण्यात आल्या होत्या। त्यावर कारवाई करण्यासाठी म्हणून हे वन कर्मचारी पोहोचले होते, मात्र त्यांना कारवाईपासून रोखण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला। शेवटी पोलिसांनी येऊन तिथला तणाव हा निवाळला। गोंदिया जिल्ह्यामध्ये महावितरणचे जवळजवळ 400 कंत्राटी कर्मचारी हे सध्या संपावर आहे। राज्यातच 22 मे पासून संप सुरू आहे। 11 संघटनांच्या कृती समितीनं हा बंद पुकारलेला आहे। मात्र काल गोंदियामध्ये या कर्मचाऱ्यांनी आपली फसवणूक थेट ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याचा आरोप केला। या कामगारांचं म्हणणं आहे की कोराडी येथे स्वतः कामगारांची एक संघटना बावनकुळे चालवतात। त्यांना आमच्या सर्व अडचणी माहिती आहेत, मात्र आमच्या मतांवर निवडून आल्यावर मात्र आमच्यासाठी ते काहीही करत नाही, अशा पद्धतीनं त्यांनी आमची फसवणूक केली अशी आंदोलनाच्या दरम्यान आरोप
करण्यात आलेला आहे. शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आमदार विद्या चव्हाण यांचा विदर्भाचा दौरा हा सुरूच आहे आणि काल त्यांनी आपला मोर्चा वळवला होता बुलढाण्याला. बुलढाण्याच्या उपनिबंधकांच्या ऑफिसमध्ये जाऊन विद्या चव्हाण यांनी परत एकदा बुलढाण्यामधील सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना ह्या मांडल्या. सरकारनं ह्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, ह्या कार्यालयानं याची दखल घेऊन त्या बाबतीत आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असा आग्रह त्यांनी यावेळेला धरला. अनेक सावकारग्रस्त शेतकरी यावेळेला त्यांच्याबरोबर तिथे उपस्थित होते. पुढची बातमी आहे वर्धेची. वर्धेमध्ये काल एका 8 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग झाल्याचा गुन्हा नोंद झाला आहे शहर पोलीस ठाण्यामध्ये. मात्र ह्यातील गंभीर चिंताजनक बाब अशी आहे की ज्यांनी अतिप्रसंग केला त्या मुलांचं वय 9 वर्षापासून तर 13 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे नक्की काय होतं आहे, समाजात अत्यंत चिंतेची भावना आजूबाजूला व्यक्त केल्या जात आहे. काल भंडारा येथे वन खात्याच्या 3 लोकांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं कारवाई केलेली आहे. यामधील 2 लोक हे RFO पदावरची आहेत. महत्वाचं म्हणजे अगदी एका छोट्या कंत्राटदाराकडून ज्याला फक्त एक 15 बाय 20 फुटाचं 2 ओटे बांधण्याचं काम वन खात्यानं दिलं होतं. त्याच्याकडून त्याचं बिल काढण्यासाठी म्हणून 20% रक्कम ही मागितली गेली होती. मात्र लाच द्यायची नाही अशी भावना ठेवणाऱ्या या व्यक्तीनं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे याची तक्रार केली होती. सापळा रचून या 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.